माझे बरेचसे प्लॅन फिरायला जाण्याचे अचानक ठरतात आणि असाच हा एक प्लॅन होता. तर सुरुवात करतीये वाईला आणि महाबळेश्वरला जाण्यापासून आणि पुढे जाऊन माझा डिस्टन्स वाढत गेला हेही मी तुम्हाला दाखवेल. त्या अगोदर मला ॲडव्हेंचर ट्रिप करायची आहे हे ठरवून मी बराचसा सामानाचा बोजा घेतलेला आहे गाडीमध्ये आणि खाण्याचं सामान घेतलं आहे, कारण कुठेतरी आपण जंगलात जाऊन मस्त काहीतरी करू अशी थीम होती माझी आणि अशा पद्धतीनं मी निघाली आहे पहाटे 5 वाजता. तर असा सगळा दरमजल प्रवास करत करत कुठं पोहोचले सांगते. नमस्कार मंडळी, मी माधुरी आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा ऐतिहासिक आणि पवित्र भूमीमध्ये ज्याला महाराष्ट्राची दक्षिण काशी असं म्हटलं जातं. होय, मी उभी आहे वाई या सुंदर शहरामध्ये कृष्णा नदीच्या विलोभनीय घाटावरती. तत्पूर्वी घरातून आणलेल्या सामानाचा एकदा तरी फायदा व्हावा हा विचार करून आम्ही सगळ्यांनी सुंदर अशा मोठ्या वटवृक्षाच्या खाली आम्ही मॅगी करायचं ठरवलं. ही मॅगी करत असताना सगळ्यांनी मिळून लाकडं गोळा करण्यापासून सगळं काही केलं आणि शेवट मॅगी खाल्ल्यानंतर आम्ही जिथं जाळ केला होता तो जाळ सगळा व्यवस्थित विझवला आणि आम्ही पोचलो ऐतिहासिक भूमीमध्ये, दक्षिण काशी महाराष्ट्राची. आज आपण दर्शन घेणार आहोत वाईची शान असलेल्या भव्य महागणपतीचं आणि पेशवेकालीन इतिहास जपणाऱ्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराचं. चला तर मग माझ्यासोबत या अद्भुत प्रवास. सुरुवातीला मी आलेली आहे काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये. या ठिकाणी एका अखंड काळ्या पाषाणातून हा नंदी घडवलेला आहे आणि त्या नंदीच्या दर्शनानंतर आपण प्रवेश करतो सुंदर अशा पेशवे काळामध्ये बांधलेल्या शिवमंदिरामध्ये. स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे हे मंदिर. मंदिराचं दगडी नक्षीकाम आणि इथली शांतता थेट आपल्याला पेशवे काळामध्ये घेऊन जाते. या एका अखंड काळ्या पाषाणामध्ये कोरलेला हा नंदी आणि त्याचं दर्शन घेतल्यानंतर इथल्या प्रत्येक दगडावर, प्रत्येक कोनाड्यात इतिहास जिवंत असल्याचा आपल्याला भास होतो. कृष्णा नदी आणि वाईची संस्कृती याचा संगम आपल्याला इथं पाहायला मिळतो. महागणपती अगदी सुंदर असा हा महागणपती आहे. याला स्थानिक लोक प्रेमानं ढोल्या गणपती असंही म्हणतात. मी या ठिकाणी माझ्या कारच्या डॅशबोर्डला बसवण्यासाठी एक सुंदर गणपतीची मूर्ती घेतलेली होती आणि ती प्रतिमासुद्धा आपण याच गणपतीच्या पायावरती अर्पण करून तिचं पूजन करून त्यानंतर आपण कारच्या डॅशबोर्डवरती ती गणपतीची मूर्ती स्थापन केली. एका अखंड दगडामधून साकारलेली ही ढोल्या गणपती अर्थात महागणपतीची मूर्ती तब्बल 10 फूट उंच आणि 8 फूट रुंद आहे. 1762 पेशव्यांचे सरदार रास्ते यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावरील तेज आणि शांतता पाहून मिळणारा आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे. अशा पद्धतीनं हा सुंदर असा कृष्णामाईचा घाट आणि इथं बसलं की बसावंच वाटतं, इतकी सुंदर ही संस्कृती. कृष्णा नदीच्या या संत प्रवाहाच्या साक्षीनं इथे अनेक चित्रपट शूट झालेले आहेत आणि आजही जागा पर्यटकांना भुरळ पाडते. खास करून पावसाळ्यामध्ये इथलं दृश्य खूप छान असतं. जर तुम्ही इथे येत असाल तर घाटावरती बसून मिळणारी शांतता नक्की अनुभवा, कारण मी गेल्यानंतर दुसऱ्या 2 दिवसांमध्ये इथे लघु कुंभमेळा सुरू झालेला होता आणि अशा पद्धतीनं माझा हा काशी विश्वेश्वराचा आणि वाईच्या महागणपतीचा प्रवास झाला. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक कमेंट करून सांगा. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव.